सरकारच्या घोषणेनंतरही कांदा उत्पादक असमाधानी असल्याचं दिसून येत आहे। 15 रुपये 80 पैसे दरानं कांदा खरेदी करण्याचे निर्देश सरकारनं दिलेले आहेत। मात्र यातून उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आणि सध्याही बाजाराची परिस्थिती लक्षात घेता शासकीय खरेदी केंद्रांवर थेट बाजार समित्यांमधून किमान 25 रुपये प्रति किलो दरानं कांदा खरेदी करण्यात यावा अशी मागणी शेतकरी सातत्यानं करतायत। माझा पहिला सरकारला प्रश्न असा आहे की मागच्या वर्षी उत्पादन खर्च आम्हाला जर 20 रुपये किलो येत असेल तर या वर्षी तो 10 रुपयावर आला का? कारण तुम्ही मागच्या वर्षी जर आम्हाला 24 रुपये क्विंटल दराने कांद्याला दर दिला आणि या वर्षी 1580 रुपये किलो क्विंटल दराने दर देताय। खऱ्या अर्थानं माझा सरकारला प्रश्न आहे की सरकारने त्वरित तो दर 2500 रुपये क्विंटल दराने केला पाहिजे। जे काही उत्पादन खर्च ज्या वेळेस 25 ते 30 रुपये किलो पर्यंत जर पोहोचलेले आणि आपण शासनाने जर 1500 रुपये क्विंटल जर कांदा खरेदी करणार असं एक प्रकारे शासन सुद्धा शेतकऱ्यांची लूट करते का काय, हा सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे। खरंच जर शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर त्यांनी मग पूर्वीची बाजार हस्तक्षेप योजना पूर्वीचं सरकारनं राबवली होती तशी योजना राबवून सरसगट 100% कांदा खरेदी करावा। आजच्या वेळेला 2500 रुपये कांदे नाही विकले तर शेतकऱ्याला घरातून पैसे द्यावे लागणार आहे। कारण येणाऱ्या 1 महिन्यामध्ये खादीचे भाव असतील, पेस्टिसाइडचे भाव असतील, अत्यंत वाढून गेले। शेतकरी कर्जबाजारी झालाय।